नाव शोभा. ओके. आपण डिस्टंट हिलिंग घेतले हो. होते ना? 26 तुम्ही राहायला तारखेला कुठे? मी वणीला राहते, यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये. ओके. तर डिस्टंट हिलिंग म्हणजे मी पुण्यात आणि तुम्ही हो, वणीला. वणीमध्ये. हो. तर तेव्हा हिलिंग 26 ला घेतल्यापासून काय काय फरक पडला? मला त्याच दिवशी मला इतका फरक वाटला. सकाळी जेव्हा ते हिलिंग केलं आपण, रेकी हिलिंग, त्यानं अगोदर 2 दिवसापासून मला खूप प्रॉब्लेम होता. माझ्या पायात, माझ्या हार्टची व्हेन दुखत होती, लेफ्ट साईड पूर्ण दुखत होती माझी. पण ज्या दिवशी केलं ना, त्या दिवसापासून माझं अचानक एक दुखणं एकदम बंद झालं. म्हणजे मी अक्षरशः दवाखान्यात डॉक्टरकडे जायचा विचार केला होता की उद्या आता आपल्याला जावंच लागेल, पायाचा पण एक्सरे काढावा लागेल. ती पंचकर्म करणारी मालिशवाली पण म्हणाली की तुम्ही जाऊनच या म्हणे, काही प्रॉब्लेम जास्त होण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करून घ्या आणि एक्सरे पण काढून घ्या पायाचा. पण ते हिलिंग केलं ना, त्या दिवशी माझं दुखणंच पूर्ण बंद झालं. संध्याकाळी मी कामात सुद्धा मला काही आठवलं नाही. दुपारी माझ्या जेवायला बसले तेव्हा लक्षात आलं की आज दुखलंच नाही आपलं काही. म्हटलं इतकं रिलॅक्स वाटलं ना, खूपच एकदम शांत पण वाटलं, डोकं पण शांत वाटलं आणि दुखणं माझं एकदमच गायब झालं. मला मी अजून गेलेच नाही डॉक्टरकडे, विचारच नाही आला जायचं. आणि डोकं कसं वाटतं? एकदम शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं. चिडचिड खूप कमी झाली. नाहीतर ऑफिसमध्ये पण चुका केल्या तर मी खूप बोलायचे फटकन, पण आता थोडी शांत राहते. तुम्हाला त्रास होतो? नाही, कमी झाला, खूप त्रास कमी झाला माझा. नाही तर माझं मला रात्री झोप पण व्यवस्थित लागत नव्हती, पण ती पण ते केल्यानंतर त्या दिवशी छान झोपले. अरे वा. आणि ट्रॅव्हलिंगचं? ट्रॅव्हलिंग मी 14 तास सफर करून येते बसचा. आल्यावर माझी मान पाठ खूप दुखते, पण यावेळेस मला दुखलंच नाही. 1 दिवस आधी केलं होतं ना यायच्या, तर अजिबात मला असं वाटलं नाही की मी एवढा प्रवास करून आले म्हणून. पुन्हा दिवसभर बसून राहिले, रेस्ट घेतली नाही, काही नाही. रात्री परत 1:30 वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो त्या दिवशी. अरे बापरे. पण अजिबात असं काही थकल्यासारखं जाणवलं नाही. आणि आता खुश आहात? हो हो, बिलकुल खुश, छान वाटतंय.